आज भूमिपूजन झाले 2 रस्त्याचे। आज रोजी नांदेड शहरामध्ये आज रस्त्याची भूमिपूजनची काही कार्यक्रम आयोजित केले ते म्हणजे ITI ते परदेवानी ऑफिस आणि परदेवानी ऑफिसची गीता स्टोर म्हणजे ज्योतिष टाकीजला मुख्य मार्ग जाणारा हा रस्ता जोड मार्ग तसेच त्या याच्यावर रस्त्यावर कॅम्ब्रिज शाळा स्कूल म्हणून पब्लिक स्कूल चांगली शाळा आहे। तिथले त्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होत होता। मी 10-15 वर्ष झालं पाहतो होतो आणि मोठे मोठे खड्डे झाले ते यावेळेस आज रोजी भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केला आणि तसंच साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या परिसरातील या चौकातील दत्तनगर या भागातील प्रभाग क्रमांक 6 या भागातील मुख्य रस्ता गल्लीमध्ये जाणारा या रस्त्याला मुख्य रस्ते दोन्ही मुख्य ते अण्णाभाऊ साठे चौक ते डॉक्टर लाईन हे दोन्ही साईडचे रस्ते मुख्य सिमेंट कॉन्क्रीटचे आणि चांगल्या दर्जाचे आज त्याचंसुद्धा भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। सर्व आज या भागातील दत्तनगर भागातील माझ्यासोबत माझे सहकारी दादा आमचे गदवारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते गदवारे साहेब तसेच वीरसिंग गाडेवाले जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित लावून सर्व या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळीने सगळ्यांनी उपस्थित लावली आणि हा कार्यक्रम चांगला उत्कृष्ट या कार्यक्रमाचं भूमिपूजन रस्त्याचं आज झालेलं आहे। मला एवढंच सांगायचं की काही बरेच भागातील आपण रस्ते या भागाचा उत्तर मतदारसंघातला कायापालट केलेला आहे आणि चांगले दर्जाचे रस्ते माझ्या मतदारसंघात खूप चांगले रस्ते झालेले आहेत आणि मी प्राधान्य दिले चांगले उत्कृष्ट रस्ते टिकणारे रस्ते। ठीक आहे, मागच्या काळामध्ये काय झालं काय नाही मला ह्याच्यावर टीका नाही करायची, मात्र मी जेव्हा देतो ते क्वालिटी बघत असतो काय पण या कामाची क्वालिटी झाली पाहिजे आणि ठीक आहे विरोधक म्हणत असतात काही अडचणी येत असतात चालत राहते त्याचं काम असते म्हणायचं, मात्र आपल्याला त्याच्यावर नाही राजकारण करायचे। आज या भागाचा विकास कायापालट झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि मतदारसंघ जनता माझ्या पाठीशी आहे। मी एक महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांचा मी शिलेदार आहे आणि मी जनतेचा सेवक आहे। म्हणून मला एवढंच सांगायचे या निमित्ताने की लोकांची सेवा करायची। 24 तास सेवा करणारा सकाळी उठून 5 वाजता गाडीवर स्कूटीवर फिरणारा आजही फिरतो म्हणजे आमदार मला असं वाटत नाही की मी एक नगरसेवकच आहे आणि या भागाचं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो लोकांची सेवा करतो। येणाऱ्या काळातसुद्धा जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील याची माझी आशा बाळगतो।